श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली, म्हणजे ती खरं व्हिडिओ खूप लवकर टाकायला पाहिजे होती, परंतु काही वेळ नाही मिळाला। आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटलं की आता कोणी घेत नाही घेत, कारण की उशीर झाला म्हणून असं वाटलं होतं। पण म्हटलं चला टाकू, ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच याची गरज आहे, तर त्यांना ते आपल्याला कुरिअर करता येईल। तर ते आहे आपलं दिंडोरी प्रणित केंद्राचं कॅलेंडर आहे। बघा, थोडं उशिरा झाली व्हिडिओ, कारण की काय झालं, नाही जमलं वेळ काय व्हिडिओ काढायला आलेले। तर खरं मी तर ही चौथी वेळ आहे कॅलेंडर मागवलेले। माझे तर 3दा आलेले, ते हातोहात संपलेले होते। म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा 1000 कॅलेंडर मागवलेले मी, ह्या वर्षी सुद्धा, परंतु ते हातोहात संपले। आता मी थोडेसेच मागवले होते, 100-1च मागवलेले होते आता। तर मग आहे थोडेसे, म्हणून म्हटलं चला जर पाहिजे असेल तर ते पण ते देता येईल, नाही तर मग काय ते पण नाही। कसं असतं, सप्त्यामध्ये गर्दी असते ना, सप्त्यातच माझ्या पहिला लॉट तर माझा सप्त्यातच संपला। आणि सप्त्याच्या ह्या वर्षी बरं लवकर आले होते, मागच्या वर्षी सप्त्याच्या जवळजवळ शेवटीच आले होते, त्यामुळे थोडेसे माझे उशिरा गेले, परंतु माझे सगळे संपले होते। माझे तर सर्व कॅलेंडर संपलेच होते मागच्या वर्षी पण। मग मी दुसऱ्या केंद्रांमधले विकले, कारण की लोकांना पाहिजे होते। माझे ऑनलाईन असतात, त्यांचे तिथल्या तिथेच असतात, मग माझे ऑनलाईन असतात तर लोकांना तिथपर्यंत पोहोचले पाहिजे, म्हणून मी त्यांच्याकडनं घेऊन आले आणि मी ते कुरिअर केलं। ह्या वर्षी सुद्धा केलं। ह्या वर्षी माझे सप्त्याच्या अगोदरच कॅलेंडर आलेले, तर बरेच जणांनी गुरुचरित्र बरोबरच कॅलेंडर घेतलेले, कोणी सप्त्यानंतर घेतलेले, परंतु माझे आता हे जवळजवळ चौथी वेळ आहे कॅलेंडर येण्याची। तर असं आहे, आता हे पण थोडेसे 100-1च आणलेले होते मी। तर म्हटलं चला जे राहिले असेल, आता बऱ्याच जणांनी घेतलेले, परंतु जे राहिले असेल त्यांना हवे असेल तर आपण व्हिडिओ टाकू, हवा असेल तर ते घेतील। हे कॅलेंडर आहे आपलं दिंडोरी प्रणित केंद्राचं। बघा, आता तुम्हाला याच्यात सांगते, ह्याच्यात पूर्ण पंचांग सारखे पूर्ण माहिती दिलेली, प्रत्येक तारखेला कोणत्या तारखेला काय आहे, कोणत्या तारखेचं महत्व आहे। त्यानंतर इथे आपलं बाकीच्या रेग्युलर सगळ्या कॅलेंडर सारखी तर माहिती आहेच, परंतु इथे राहू काळ दिलेला आहे, रोजचा राहू काळ दिलेला आहे। त्यानंतर मागे कॅलेंडरवर इथे बघा, श्रीरामाची जन्मपत्रिका दिलेली, इथे श्रीकृष्णाची जन्मपत्रिका कुंडली काढलेली, पत्रिकाने कुंडली काढलेली आहे। आणि दुसरी गोष्ट आणखी एक विशेष म्हणजे या कॅलेंडरचं एक आहे, कॅलेंडरच्या पेजवर, आता हे मागचं पेज आहे ना, प्रत्येक पेजवर इथे सगळं आपलं भविष्य आहे, म्हणजे ह्या महिन्याचं प्रत्येक राशीचं ह्या महिन्याचं भविष्य आहे। आणि इथे प्रत्येक पेजवर आहे ना वेगळी वेगळी माहिती, म्हणजे काही तोडगे आहे, काही उपाय आहे, काही विशेष माहिती आहे। आता मूल्य संस्कार हे काळाची गरज आहे, आता हे का गरज आहे, मूल्य संस्कार काळाची गरज, त्याच्यावर लेख आहे। UPMPSC परीक्षेसाठी काय सेवा करायची त्याच्यावर लेख आहे। त्यानंतर स्वामी महाराजांचा अनुभवाचा लेख आहे। त्यानंतर तुम्हाला सांगते दिवाळीचे पूजन कसं, लक्ष्मी पूजन कसं करायचं ते आहे। पौर्णिमा, बरेच जणांना आता बघा 2 पौर्णिमा आले का बरेच जणांचा तो गोंधळ उठतो, की ताई 2 पौर्णिमा आल्या, मग आम्ही पूजन सत्यनारायण कुठल्या दिवशी करायचं ते दिलेलं आहे याच्यामध्ये। त्यानंतर तुम्हाला सांगते विवाहाचे मुहूर्त दिलेले आहे, विवाह असेल, साखरपुडा असेल, मुंजा असेल, त्याचे मुहूर्त दिलेले असतात त्याच्यामध्ये। त्यानंतर आणखी काही काही म्हणजे बघा, आता हे तर दिलेलंच आहे, काही उपाय पण दिलेले आहे, घरगुती उपाय करता येण्यासारखे, तेव्हा काल सर्प निवारण साधना, पितृदोष निवारण, मातृघराण्याचे दोष दूर होण्यासाठी हे बघा, दिवाळीचे सगळे लक्ष्मीपूजन मांडण्यापासून रांगोळ्या कुठल्या काढायच्या, सगळे सगळे माहिती इथे दिलेले, लक्ष्मीपूजनची सगळी काय काय वाचायचं, कोणती सेवा किती करायची, लक्ष्मीपूजन कसं करायचं हे पूर्ण दिलेलं असतं। त्यानंतर तुम्हाला अजून एक सांगते, आता अजून काय माहिती याच्यामध्ये, परमेश्वराचे आता परमेश्वराचे 25 अवतार। आता आपल्याला माहिती आहे का परमेश्वराने 25 अवतार घेतलेले आहे, तर ते 25 अवतार सांगितलेले, 12 राशींचे गुरु, म्हणजे ह्याच्यात खूप मानसिक स्वास्थ्य राहण्यासाठी, कर्जमुक्तीसाठी, कोणत्या राशीला 8वा गुरु आहे आता। त्यानंतर औषधांना हे करायचं, औषध न घेता घरगुती काही औषध म्हणजे उपाय आहे आपले, ते दिलेले आहे। पितृदोष बद्दल समज गैरसमज, आता आपण बघतो का बाहेर
कोणी काय सांगतो पितृदोषाचे नारायण नागबली करा, ही शांती करा, ती शांती करा. आपल्या केंद्रामध्ये नारायण नागबली एकदाच करायला सांगतात, तसं सांगतात 10 वर्षांनी. परंतु एकदा नारायण नागबली केली किंवा तुम्ही नारायण नागबली उशिराही केली, परंतु तोपर्यंत तुम्ही जर पितृस्तुती स्तोत्र वाचलं ना, तरी तुमचे बरेचसे दोष कमी होतात. म्हणजे आपल्याला आपल्या केंद्राच्या मागे सर्व केंद्रामध्ये आपल्याला ही माहिती देतात. हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. परमेश्वर म्हणजे नक्की कोण ते सुद्धा माहिती दिलेली आहे बघा. आणि दारू जुगार हे व्यसन बंद होण्यासाठी ते उपाय सांगितलेले आहे. त्यानंतर शुभ दिवस कोणते आहे, कोणत्या राशीचा कोणता शुभ दिवस आहे, त्या राशींचा स्वभाव कसा आहे, प्रकृती कशी असेल, रंग कोणता शुभ आहे, रत्न कोणते शुभ आहे, कौटुंबिक वाद निवारण करण्यासाठी मंत्र दिलेले आहे, पती पत्नीचे भांडण होत असेल तर उधारी वसूल होण्यासाठी तोडगा उपाय दिलेला आहे. त्यानंतर सरस्वती सूक्त दिलेले हे आपल्या नित्यसेवेत सुद्धा नाही, तुम्हाला हे कुठेच भेटणार नाही. सरस्वती सूक्त ते याच्यात दिलेलं आहे. गुरु म्हणजे परमेश्वराचे साकार रूप, असे थोडी थोडी माहिती पण दिलेली, महत्वाच्या माहिती दिलेल्या आहेत थोडेसे असे. म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी याच्यामध्ये भरपूर काही असतं. मागच्या पेजवर आहे ना वाचण्यासारखे खूप काही आणि म्हणजे ज्ञान घेण्यासारखं खूप काही गोष्टी असतात. आता दुष्ट लागू नये म्हणून आणि दृष्ट लागल्यावर त्याच्यासाठी कोणता उपाय, कसे नजर काढावी, हा एक तोडगा दिलेला आहे, उपाय दिलेला आहे. शिशु बाल संस्कार आणि युवा संस्कार प्रबोधनातून घडून संस्कार, संस्कृती, चारित्र्य आणि राष्ट्र निर्माण कसे होणार ते सांगितलेले आहे. बाल संस्काराची दिलेली माहिती, कुटुंब म्हणजे काय ते माहिती दिलेलं आहे. रोजचं भविष्य दिलेलं आहे, प्रत्येक राशीचं भविष्य अगदी अचूक असतं बरं ते. गर्भसंस्कार का महत्वाचे ते जाणून घेण्यासाठी, म्हणजे ते जाणून घ्या, त्याची माहिती दिलेली. गर्भसंस्कार का महत्वाचे आहे, गर्भरक्षक यंत्र दिलेलं आहे. आरोग्याविषयी आरोग्याची मैत्री दिलेली आहे, म्हणजे चांगलं आरोग्य राहण्यासाठी कसं वागावं ते दिलेलं आहे. श्वासाचे उपाय दिलेले आहे, श्वासोच्छवासासाठी उपाय दिलेले. काही असं आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी पण दिलेले आहे, काही लेख पण आहे आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी. अंतःकरण शुद्धी करण्यासाठी काही कसं वागावं त्याच्यासाठी पण त्यांनी लेख दिलेला आहे. आता आपल्या वास्तूच्या अवतीभोवती कोणते वृक्ष असावं, कोणते नसावं ही माहिती आहे. नामस्मरणाचे महत्व दिलेले आहे. मूल्यसंस्कार म्हणजे का, मूल्यसंस्कार करण्याची का गरज आहे ते सगळं दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपले सगळे प्रत्येक दिवशीची तिथी तिथी दिलेला आहे, नक्षत्र दिलेलं आहे, कोणतं नक्षत्र कधी लागणार आहे, अमावस्या कधी किती वेळा वाजेपासून किती वेळापर्यंत आहे, एकादशी कोणत्या दिवशी, प्रॉपर ही माहिती असते आपल्या याच्यामध्ये. 2 एकादशी आले तर आपण उपवासाची कोणती एकादशी आहे, 2 पौर्णिमा आले तर उपवासाची कोणती पौर्णिमा आहे, कोणत्या दिवशी काय करायचं हे सगळं याच्यामध्ये दिलेलं असतं. म्हणजे जे काय आपण बाहेर दुसरे कॅलेंडर घेतल्यावर आपल्याला थोडासा तो गोंधळ होतो की अरे आपण पौर्णिमा उपवास कोणते करायचे, 2 पौर्णिमा आले तर सत्यनारायण कधी करायचा, किंवा अमावस्या कधी पाळायची, कधी धरायची, ह्या सगळ्या गोष्टी ह्या याच्यात कॅलेंडर मध्ये दिलेल्या आहे. आणि रोजचं जे राहू काळ असतो, रोज 1.5 तास राहू काळ असतो, तो रोजचा राहू काळ पण याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे असं हे खूप सगळ्या गोष्टीने संपूर्ण असं हे कॅलेंडर आहे. आता हे मी थोडेच म्हणजे राहिलेले थोडेच आहे. हवं असेल तर आपण मला व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा. कॅलेंडरची प्राइस आहे 42 रुपये. मला माहिती उशीर झाला, परंतु तुम्हाला ही माहिती ह्याच कॅलेंडर मध्ये मिळेल, बाहेर दुसऱ्या कॅलेंडर मध्ये ही नाही मिळणार. तर म्हणून हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मला मेसेज करा कॅलेंडर साठी. आणि असो आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.